श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. हा संपूर्ण महिना भगवान शिवाला अर्पण केलेला असतो. भक्त मोठ्या भक्तिभावाने शिवलिंगावर जलाभिषेक, रुद्राभिषेक करतात. अनेक जण उपवास, व्रतवैकल्य, कावड यात्रा आणि विविध धार्मिक विधी देखील करतात. परंतु या पूजनात काही नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. आता या काळामध्ये आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्याचे आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ हे मिळत असतं. पण या महिन्यामध्ये जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहिती नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात. अगदी आपण जाणून बुजून या चुका करत नाही, पण आपण या चुका केल्यानंतर आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या पूजेचं फळ हे आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही. मग या श्रावण महिन्यामध्ये काय करावे, काय करू नये, तसेच कोणत्या अशा वस्तू आहेत की ज्या आपण कुणालाही द्यायच्या नाहीत, तसेच कोणत्या सेवा करायच्या आहेत. तर या श्रावण महिन्यामध्ये कोणत्या भाज्यांचं सेवन आपण चुकूनही करायचं नाही आहे, तसेच कोणत्या चुका या टाळायच्या पाहिजेत त्याबद्दल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका. श्रावण महिन्यामध्ये महिला असो किंवा पुरुष असो, ते भगवान भोलेनाथाची पूजाही करत असतात. तसेच आपण भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये देखील जात असतो. तर भगवान भोलेनाथांना काही वस्तू अर्पण करत देखील असतो. पण आपण काळजी घ्यायची आहे, ते म्हणजे कुंकू, ओले किंवा सिंदूर हे भगवान भोलेनाथांना चढवू नये असे म्हटले जाते. शिवलिंगावर या वस्तू चढवणं वर्ज्य मानलं जातं, कारण भगवान शिव हे वैरागी आहेत. त्यांच्यावर स्त्रियांप्रमाणे शृंगारच्या ज्या वस्तू आहेत त्या अर्पण करणं अनुचित ठरतं. आता जर तुम्ही अर्पण करायचं असेल तर तुम्ही माता पार्वतीला अर्पण करू शकतात, पण आपण शिवपिंडीवर कुंकू हे चुकूनही अर्पण करायचं नाही आहे, याची काळजी घ्यायची. आता आपण भोलेनाथांची पूजा म्हटलं की आपण शिवामूठ देखील अर्पण करत असतो. मग त्या शिवामुठीमध्ये अगदी तांदूळ असो किंवा जवस असो किंवा इतर कोणतेही शिवामूठ असेल, तीळ असतील, तर या ज्या काही वस्तू आहेत त्या आपण वापरणार आहोत, तर त्या वस्तू व्यवस्थित असाव्या. अगदी खराब झालेल्या किंवा कीड पडलेल्या अशा वस्तू ज्या आहेत त्या चुकूनही आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायच्या नाही आहेत. आपण तांदूळ देखील जे घेणार आहेत ते व्यवस्थित पाहून घ्यायचे, ते अखंड असावे, कुठेही तुटलेले, फुटलेले किंवा खराब झालेले नसावे. तुटलेले तांदूळ हे अपूर्णतेचे प्रतीक मानले जाते आणि ते अशुभ असतात. अगदी तुम्ही जरी गहू अर्पण करत असतील किंवा इतर कोणत्याही धान्याची शिवामूठ तुम्ही महादेवांवर अर्पण करत असतील तर त्यासुद्धा तुम्हाला व्यवस्थित पाहून घ्यायच्या, त्या अखंड असाव्या. अगदी बेलपत्रसुद्धा अर्पण करताना आपल्याला त्या बेलपत्राला 3 पान आहेत असे पाहायचे आहेत आणि तशीच पानं जी आहेत ती आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायची आहेत. ज्या बेलपत्राला 2 पानं असतील किंवा बेलपत्रामध्ये छिद्र असतील, कीड लागली असते बऱ्याचदा पानांना, तर अशी बेलपत्र जी आहेत ती शिवलिंगावर आपल्याला चुकूनही अर्पण करायची नाही आहेत. बेलपत्रे हे कधीही शिळे होत नाही. मग अशा वेळेस तुम्ही जर बेलपत्र घरनं घेऊन गेले नसतील, तुम्हाला बाजारात सुद्धा मिळालं नसतील, तर तुम्ही जे शिवलिंगावर वाहिलेलं बेलपत्र असतं ते तुम्हाला धुवून स्वच्छ करून घ्यायचं आणि हे बेलपत्र तुम्ही परत शिवलिंगावर आपल्या मनातील इच्छा बोलून अर्पण करू शकतात. बोलताना आवर्जून आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय, स्त्री असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जप करायचं आहे. कारण बेलपत्र कधीही शिळं होत नाही. फक्त तुटलेलं, फाटलेलं किंवा किडलेलं बेलपत्र आपल्याला घ्यायचं नाही. आपण भगवान विष्णूंना अभिषेक करतो.
किंवा इतर कोणत्याही देवांना अभिषेक करतो तर आपण शंखातून अभिषेक करत असतो. तर भगवान शंकरांना शंखातून जल चढवू नये असे म्हणतात. पौराणिक कथेनुसार शंखचूड नावाचा राक्षसाचा हाडापासून शंख निर्माण झाला. शिवाने त्याचा वध केला होता, त्यामुळे शंख शिवासाठी निषिद्ध मानला जातो. त्यातून जल चढवणे हे चुकीचं ठरतं, त्यामुळे या गोष्टींची आपल्याला काळजीही घ्यायची. आता भगवान शंकरांना साजशृंगार हा खूप प्रिय आहे, म्हणून सफेद रंगाची फुलं असतील किंवा अगदी बेलपत्र असेल, धोत्र्याची फुलं असतील, फळं असतील किंवा कनेराची फुलं असतील, ही त्यांना अत्यंत प्रिय आहेत. तर तुम्ही त्या फुलांना महादेवांना अर्पण करू शकतात. पण यामध्ये सुद्धा काही फुलं जी आहेत ती चुकूनही भगवान भोलेनाथांना अर्पण केली जात नाही. ज्यामध्ये केतकीचं जे फूल आहे ते चुकूनही महादेवांना अर्पण केलं जात नाही. कारण असं म्हटलं जातं की केतकीने खोटं बोलण्यामुळे भगवान भोलेनाथांनी केतकीला शाप दिला आहे. तसेच आपण जेव्हा भगवान भोलेनाथांची पूजा सेवा करतो तेव्हा आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करू शकतात. सफेद रंग असेल किंवा लाल रंग असेल, हिरवा रंग असेल, या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहेत. पण फक्त काळ्या रंगाचे वस्त्र जे आहेत ते आपल्याला चुकूनही परिधान करायचे नाहीत. कारण आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये काळा रंग हा कोणत्याही शुभ कार्याकरता संपूर्णपणे वर्ज्य मानला आहे. अगदी या महिन्यामध्ये आपण कोणत्याही रंगाच्या बांगड्या ह्या घालू शकतात, पण त्या रंगांमध्ये आपल्याला चुकूनही काळ्या रंगाच्या बांगड्या ह्या घालायच्या नाही. तसेच पांढऱ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा आपल्याला घालायच्या नाही आहेत. तसेच काळ्या रंगाची टिकलीसुद्धा आपल्याला लावायची नाही आहे. तर या गोष्टींची सुद्धा आपल्याला आवर्जून काळजीही घ्यायची आहे. तसेच पूजा करताना नेहमी आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे. आसन घेऊन आपण जी काही पूजा करतो तर ती पूजा देवांपर्यंत पोचते अशी मान्यता आहे. तसेच जेव्हा भगवान शिवशंकराची पूजा करतो तेव्हा आपण प्रदक्षिणा ही संपूर्ण घालायची नाही, कारण भगवान भोलेनाथांना अर्धच प्रदक्षिणा ही घातली जाते. तसेच श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहेत ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाहीत. त्यामध्ये ज्या काही माता लक्ष्मीचं स्वरूप वस्तू आहेत, मग मीठ हे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप समजलं जातं. जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा मिठाचं सुद्धा उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली होती, म्हणून मिठाला देखील लक्ष्मी स्वरूप सुद्धा म्हटलं जातं. कारण माता लक्ष्मीची उत्पत्ती देखील समुद्र मंथनातून झाली होती. म्हणूनच आपल्याला कोणालाही सकाळ असू दे, संध्याकाळ असू दे किंवा संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला कोणालाही मीठ हे द्यायचं नाही आहे. अगदी शेजारची व्यक्ती असू दे किंवा कोणी मागण्यासाठी आले असेल तर आपल्याला मीठ द्यायचं नाही आहे. त्यासोबतच दुसरी गोष्ट म्हणजे धने हे धन प्राप्तीसाठी खूपच महत्त्वाचे मानले जातात. जेव्हा आपण धन त्रयोदशीच्या दिवशी धनांची पूजा करतो, कारण आपल्या घरामध्ये धन यावं, पैसे यावे, सुख समृद्धी यावी यासाठी आपण धनांची पूजा ही करत असतो. तर या श्रावण महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला धने हे कोणाला द्यायचे नाही आहेत. या उलट तांदूळ आहेत, मीठ आहे, साखर या 3 वस्तू आपल्या घरातून संपण्या अगोदर आपल्याला घरामध्ये आणून ठेवायच्या आहेत. यामुळे आपल्या घरामध्ये कधी अन्नधान्याची कमतरता भासत नाही. आपल्याला भगवान विष्णू, माता लक्ष्मी, भगवान भोलेनाथ यांचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो. तसेच आपण दही देखील कोणालाही द्यायचं नाही. आपण जर दही कोणाला दिलं तर आपल्याला धनाची हानी होण्याची दाट शक्यता असते. तसेच संध्याकाळच्या वेळेस देखील आपल्याला दही हे सेवन करायचं नाही. आता श्रावण महिना म्हटलं की साजशृंगार देखील येतो, कारण श्रावण महिन्यामध्ये भरपूर सण उत्सव असतात. मग नागपंचमी येते किंवा रक्षाबंधन येते, तसेच इतरही काही सण असतील. तर श्रावण महिन्यामध्ये ज्या पण सुवासिनी महिला आहेत त्या सुवासिनी महिलांनी जो काही शृंगारचं साहित्य आहे ते दुसऱ्या महिलेला चुकूनही द्यायचं नाही. अगदी आपल्या बांगड्या असतील किंवा आपली मैत्रीण असेल किंवा आपल्या घरातील इतर कोणताही सवाशीण स्त्री असेल तर तिला चुकूनही आपल्या शृंगाराचे जे साहित्य असेल, मंगळसूत्र असेल, जोडवी असेल, बांगड्या असतील, नेलपेंट असेल किंवा इतर जे पण शृंगाराला आपण साहित्य वापरतो तर ते दुसऱ्या महिलेला आपल्याला द्यायचं नाही. आता
आता तुम्ही तुमच्या वापरलेल्या वस्तू द्यायच्या नाही आहेत, पण तुम्ही जर नवीन वस्तू विकत घेऊन दिल्या तर यामुळे भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो। उलट या महिन्यामध्ये आपण एखाद्या सुवासिन महिलेला जर बांगड्या दिल्या अगदी लाल रंगाच्या किंवा हिरव्या रंगाच्या, तर आपल्याला माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो। पण आपण ज्या काही स्वतःच्या बांगड्या वापरत असतो तर त्या आपल्याला द्यायच्या नाही आहेत। आता श्रावण महिन्याच्या अगोदर आपण घरामध्ये मांसाहार देखील करत असतो आणि आपण भाजीमध्ये मीठ देखील वापरत असतो। तर जे काही मीठ आहे ते साईडला काढायचं आणि आपण श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर आपल्याला नवीन मीठ वापरायचं आहे। कारण भरपूर वेळा आपल्या घरामध्ये मांसाहार होतो किंवा इतर काही मांसाचे पदार्थ बनवले जातात, त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये आपण नवीनच मीठ वापरायचं आहे। तसेच श्रावण महिन्यामध्ये कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज्य केला आहे, कारण कांदा आणि लसूण तामसी आहारामध्ये मोडला जातो। त्यामुळे या महिन्यामध्ये आपण कांद्याचं किंवा लसणाचं सेवन हे चुकूनही करायचं नाही। श्रावण महिन्यामध्ये भरपूर महिला व पुरुष उपवास करत असतात, मग श्रावणातील सोमवार असू दे किंवा श्रावणातील शनिवार असू दे, शुक्रवार असू दे, तरी हा उपवास आपण ज्या दिवशी करतो तर त्या दिवशी आपल्याला घरीच अन्न ग्रहण करायचे, इतर कुणाच्याही इथे अन्न ग्रहण करू नये। विशेषतः आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की ते दुष्कृत्य करत असतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात, पण त्या व्यक्ती आपल्यासमोर चांगले राहतात, चांगले बोलतात म्हणून आपण त्या व्यक्तीसोबत राहत असतो। पण या श्रावण महिन्यामध्ये आपण अशा व्यक्तींच्या इथे जेवण चुकूनही करायचं नाही आहे। जर असं केलं तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो। अगदी उपवास असो किंवा उपवास नसो तरी आपण या गोष्टींची काळजीही घ्यायची। श्रावण महिन्यामध्ये आपण एखाद्या व्यक्तीला उधार पैसे देऊ नये, यामुळे आपले पैसे अडकतात असे म्हणतात। ज्या व्यक्तीवर तुमची खूप विश्वास असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही देऊ शकतात, पण शक्यतो जर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला कोणालाही उधारी पैसे द्यायचे नाही आहेत, तसेच आपल्याला कोणाकडनंही उधारी पैसे घ्यायचे सुद्धा नाही आहेत। तसेच श्रावण महिन्यामध्येही आपल्याला कोणाशीही खोटं बोलायचं नाही, वादविवाद करायचं नाही, भांडण तंटा करू नये, यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकताही पसरत असते। आणि वास्तू हे नेहमी तथास्तु म्हणते, आपण चांगलं बोललं तर आपली वास्तू तथास्तु म्हणणार आहे, आपण वाईट बोललं तरी पण वास्तू तथास्तु म्हणते। म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये आपण जेवढ्या पण सेवा करता येईल तेवढ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत। ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे, शिवलीलामृताचं पारायण करायचं आहे। अगदी पारायण करणं शक्य नसेल तर 11वा अध्याय पठण करा, महामृत्युंजय मंत्राचा जप करा, कारण या महिन्यामध्ये आपण जी सेवा करतो तर त्याचे 1000 पटीने पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होतं। आता या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला काही भाज्यांचं सेवन चुकूनही करायचं नाही आहे। त्यामध्ये पहिली भाजी म्हणजे वांग, तर वांग्याचं सेवन आपण श्रावण महिन्यामध्ये चुकूनही करायचं नाही, कारण वांग हे वातूळ असतं असे म्हटले जाते, यामुळे आपल्या पोटदुखीची त्रासाची संभावना असते। तसेच वांग्याला तामसी पदार्थामध्ये सुद्धा मोडलं जातं। श्रावण महिन्यामध्ये पाऊस चालू असतो आणि यामुळे आजारपण देखील येऊ शकतं, त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये वांग्याचं सेवन करणं टाळावं। तसेच मुळ्याची भाजी देखील आपण या श्रावण महिन्यामध्ये टाळायचं आहे आणि मांसाहार देखील आपल्याला चुकूनही करायचा नाही आहे। घरामध्ये एखादी व्यक्ती असेल जी बाहेरून मांसाहार करून आली असेल, त्यानंतर आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या पूजेचं देखील आपल्याला कोणतंही फळ प्राप्त होत नाही। त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये मांसाहार हा संपूर्णपणे टाळला पाहिजे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण बऱ्याचदा आपल्याकडनं अजाणते काही चुका होतात आणि आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संकट समस्येला आपल्याला सामोरं जावं लागतं आणि आपल्याला माहिती नसतं की ह्या समस्या संकट आपल्या जीवनामध्ये का उद्भवत आहेत। तर या काही चुका आहेत त्या जर आपण टाळल्या तर निश्चितच या सर्व समस्यांना आपण मात करू शकतो। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। हर हर महादेव।